तर मित्रांनो आज कोरेगावचं ओपनचं मैदान पार पडलं आणि त्यात फायनलला 1 नंबरचा मानकरी ठरला तो म्हणजे राजा. आपल्यासोबत आज राजाची सर्व टीम आहे. दादा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. थँक्यू. छोटा राजा मित्रांनो आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसतंय मित्रांनो, बघू शकता. खऱ्या अर्थानं आज बैलगाडा क्षेत्रात त्याला देव म्हणून संबोधलं जातं असा आपला सर्वांचा लडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आज पळाला. काय आज शेट आज आपला आज आनंद काय असणार आहे आज? आनंद म्हणजे कसं आहे, लय दिवस माझी इच्छा होती आम्हाला बकासूर देव बरोबर पळायची आम्हाला. हा नियोजन चालू होतं आपलं, 1 महिना झालं. उद्या पळू आज पळू काय काय नाही काय अडचणी यायच्या आडव्या. त्यामुळं आज मी पण आज दुकानावर आलोय. म्हणजे कसं तिकडे असतो मी पहिल्यांदा मैदानात आले आज पहिल्यांदा त्या संघात आज 1 नंबर करून दाखवला मालकाला. बस आमची एवढीच इच्छा होती. आज एवढ्या लांबून तुम्ही प्रवास केला आणि तुमच्या नंदीने तुम्हाला नाराज केलं नाही. नाराज केलं नाही एवढंच. काय सांगाल आजचा एक आनंद वेगळा आहे, कारण एवढ्या लांबून येणं आणि ते पण देवासोबत पळणं आणि 1 नंबर करणे हे म्हणजे साधासरी होत नाही, पण तुम्हाला आज त्याने करून दाखवलं थोडक्यात. होय की आज म्हणजे एवढा आनंद झाला की असं बोलायची म्हणजे हेच नाही. काय सांगाल राजाबद्दल, काय सांगाल? आता राजा स्वभाव तुम्ही बघताय, पण राजाचा स्वभाव तुम्ही सांगा कसं वाटतं तुम्हाला? नाही राजा स्वभाव म्हणजे कसं आहे माहिती आहे का, शांतच आहे. म्हणजे एवढं पण हे नाही ते करत. धरून देतो समजे बारकी चिरकी पोर आली तर धरून देतो, काही विषय नाही त्याचा काय. कळलं का? आता हे नियोजन कसं काय झालं होतं शेट? म्हणजे नियोजन म्हणजे सौरभ दादा इथं आपलं मित्र आहेत, रॉयल कारभार सौरभ दादा आपलं मित्र आहेत. त्यांच्यामुळं कसं आहे नियोजन झालं आपल्याला परफेक्ट. आज सगळी तुमची टीम पण आहे, सगळ्यांच्या टीमच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कसा असणार आजचा जल्लोष, काय असणार आज जल्लोष म्हणजे सुट्टी नसणार आज. खऱ्या अर्थानं ओपनचं मैदान खूप दिवस नव्हतं पडलं, पण ह्या जोडीनंतर खूप दिवसानंतर करून दाखवली 1 नंबरची. राजाचं सुट्टी मेकर वगैरे कोण असतं काय? सुनील सुळे, सागर काळभोर, निखिल भाई. आणि आज ड्रायव्हर कोण होतं? रोहन. कुठले? प्रवीण भाई. बर आता या क्षेत्रात तुम्हाला माहिती बकासूरला देव म्हणून संबोधलं होतं शेट, काय सांगाल बकासूर बद्दल? काल त्याच्या मामाचं पण काही लग्न झालं ना, त्यांची पण त्यांनी पण हे करून दाखवलं, त्याने आशीर्वाद दिला. बस एवढीच इच्छा आम्हाला. असंच इथून पुढे पण त्यानं हे करावं, नक्कीच साथ त्यांनी पण द्यावं, आपण पण. बस एवढंच आहे आपलं. म्हणजे आता ही जोडी परत 100% पळतात. 100% पळणार हो, 100%. मैदान लागले तुम्हालाही माहिती आहे. कसं नियोजन असणार? नियोजन झालंय का अजून व्हायचं? आता ह्या मैदान बघितलं काय झालं माहिती आहे का तुम्हाला सांगतो, नियोजन नाही झालंय थोडं, पण कळल आपल्याला पुढे. हा आतापर्यंत भरपूर गुलाल घेतले आहेत, पण हा गुलाल का खास आहे तुमच्या? हे आता परत भरपूर गुलाल घेतो, पण हे गुलाल समजतात म्हणजे एक आनंदाचं, अति आनंदाचं एक आहे. असं आहे आता जो गुलाल घेतलाय ना आपण, आज मोठा लक्ष हे झालंय ना आपलं, त्यासाठी आम्ही हे समर्पित करतोय. मित्रांनो आज खऱ्या अर्थानं आपल्या बैलगाडा क्षेत्रात देव म्हणून मानला जाणारा सर्वांचा लाडका मोठा लक्ष, सप्त हिंद केसरी मोठा लक्ष, आज त्याचं दुःखद निधन झालं मित्रांनो. पण आज त्याचा म्हणजे राजाचा गुलाल दादांनी त्याच्यासाठी समर्पित केला, ही ते त्याच्यासाठी एक श्रद्धांजली ठरेल. नक्कीच दादा लक्षाबद्दल तुम्ही काय सांगाल? लक्षाबद्दल जे तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितले असतील त्याचा तुम्हाला पळ कसा वाटायचा दादा? पळ 1 नंबर असायचा. कसं आहे माहिती आहे का, आपण पण या क्षेत्रांमध्ये कमीत कमी तुम्हाला सांगतो या 2 वर्षातून लागलाय आपल्याला. ती पण अण्णा शेठ गाडी घेताना पाचोडकर ते निघून त्यानं आम्हाला नाद म्हणजे हे केला, म्हणून मला पण एवढा नादला होता. आत्ता आम्हाला 2 वर्षात नाद लागलाय बस त्यांच्यामुळे. राजाला कसं काय घेतला, म्हणजे निवड कशी काय केली राजाची? काय राजाची निवड म्हणजे कसं आहे, आपल्याला एक इच्छा होती बाबा एक चांगलं आपल्याला घ्यावं. कळलं का? आपलं गेलं अण्णा शेठनं सांगितलं की आपल्याला एक हाय राजा म्हणून गणिकर राजा सारखा एक दिसतोय. कळलं का? सेम कार्बन कॉपी. ठीक आहे म्हणलं, करूया म्हणलं. इथून पुढे पण अजून काय कळेल एक टॉपचं नियोजन. म्हणजे अजून भरपूर तुम्ही आता म्हणजे टॉपचं नियोजन थोडक्यात लावणार राजा. हा. आता राजाचे वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटतं? वैशिष्ट्य काय आता ही गडी सांगते, ही गडी इथं जवळ असते, मी काय नसतो. कुठं असतो नंदी सध्या? नंदी पाचवड मध्ये असतो, अण्णा शेड गाडगेच्या शेडवर असतो. काय त्याचा स्वभाव कसा आहे? काय स्वभाव एकदम शांत आहे तो, फक्त मैदान मध्ये आला की मग त्याचा तो चालाक दाखवतो मला. पण ज्यावेळी शेड मध्ये असतो ना, लहान मुलगा सुद्धा जवळ गेला तरी तो शांत बसतो, असं त्याचा स्वभाव आहे.
आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आता तुम्ही म्हटलं पण बकासूरचा पण तुम्हाला माहिती आहे कमबॅक आता जरा गुलाल नव्हता पण कमबॅक होता आणि त्या कमबॅकला साथ लागली राजाची नशीब म्हणजे दोघांची जोडी ते एक नंबर पाहिजे फायनलला सुट्टा निकाल घेतला कसं वाटलं एकदम खरं सुट्टीला म्हणजे कशी कसं पाहिली गाडी? झालंय मोठ्या लक्षाचा आशीर्वाद म्हणावा लागला आमच्या दोन्ही नंदीच्या ह्याच्या हा बस एवढंच त्यांच्यामुळे आहे आम्हाला गुलाल भेटला. आणि लगातार काय झालं माहिती आहे का 4 गुलाल आम्हाला पण थोडं वेळेस नव्हतं मैदान गुलाला पडला बरं. सारखं काही ना काही अडचण व्हायची कुठं बैलाला कुठं पायाला दुखापत इकडे तिकडे मोठ्या व्हायची लक्षाचा आशीर्वाद मिळाला. आता आशीर्वाद म्हणा त्यांचाच कळलं का बरोबर हा. नक्कीच. सेट म्हणजे आपण असतं कुठे आम्ही विजयवाड्याला असतो आंध्र प्रदेशमध्ये असतो आम्ही बरं मग खास हे नियोजन झालं आणि तुम्ही इकडं आला खास या नियोजनासाठीच आम्ही आलतो बर म्हणजे एवढं मला करावं तर आज एक नंबरच करूनच इथनं जावं हीच आमची इच्छा म्हणजे आज होती राजाने तुम्हाला खूप सारं खुश केलंय हा, थोडक्यात बस. टीमला कारण एवढ्या लांबचा प्रवास आहे आणि नाखुश केला आणि ते पण एक नंबरच करून गेला ते ना हो, हो, हो. गिफ्ट दिलं आपलं हा. आता वडकीला वगैरे पाळणार आहे का नाही मग पळणार पाळणार आहे आता 40 गावचा आहे ना राजा चाळीसगावला म्हणजे पिंपरीत राहतो आता पिंपरीचा आमचाच आहे आता हा म्हणजे तुमच्याकडे असतो आता सध्या आता हा. आता तुमच्यासोबत जे गटात होते सेमीत होते त्यांना गुलाल मिळालं नाही त्यांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी कशा प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत गुलाल मिळवण्यासाठी? पुढील वाटचाल शुभेच्छा कळलं का ह्या हीच महिन्यात आमची कसं हार जीत ही हार होतच हो असते. जीत राहतीच कोणाची कोणाला कसं मन आम्हाला पण आमचं पण मन लय दुखावलं होतं कळलं का नाही आम्हाला पण 4-5 गुलाल भेटले नाहीत हीच आमची आहेत हा शेडाचं बघायला गेलं तर आपण सकाळी पण बोललो गट पास झाल्यानंतर तुम्ही बोललो होता की आज फक्त बाकासूर आणि राजाची गाडी पळणार याच्यासाठी तुम्ही इथंपर्यंत आलाय त्यावेळेस पण आपण बोललो होतो की ह्या बैलगाडी क्षेत्र म्हणलं की पूर्ण साज लागतोय संपूर्ण टीम तुमच्या बरोबर असते आणि सकाळी पण तुम्हाला सांगितलं होतं की राजा तुम्हाला नाराज करणार नाही त्यानं कुठेतरी ते सिद्ध करून दाखवलं आणि तुमच्यासाठी आज त्यानं प्रथम क्रमांक घेऊन दिलाय काय सांगाल? काय समध्याचे आशीर्वाद तुमचा आशीर्वाद समध्यांचा चाहत्यांचा आशीर्वाद एवढंच आमचं बोलणं आहे दुसरं काही नाही बघा तुम्ही, आता म्हणजे आंध्र प्रदेश मधून बैलगाडा क्षेत्र हे अनुभवतं बघताना पण आज प्रत्यक्षात आपला नंदी पहिल्यांदा आलोय मी पाहिलाय तुम्ही. मैदानात मी पहिल्यांदा आलो ऍक्च्युली मी जात नाही तिथं असतो जरी गावी आलं तर मी मैदानात कधी येत नाही आज पहिल्यांदा मी आलोय बस नंदीनं आमच्या आपलं हीच करून दिलं एक नंबर करून दिला हीच आमचा आनंद आहे बस नक्कीच ठीक आहे. तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील नक्कीच टॉपचे नियोजन अजून नंदी पळताना पाहायला मिळाला आम्हाला ही Thank you. तुम्हाला शुभेच्छा असतील ओके धन्यवाद धन्यवाद